आज सकाळी ढोरा चोराक चढल्यानंतर एक मस्त छानशी गोष्ट घडली या. जर मी ढोरा बांधतोय थंयच एक रायवळ आंब्याचं झाड असा आणि त्या रायवळ आंब्या गेल्या वर्षीप्रमाणे नाही पण यंदा त्याच्यापेक्षा थोडेसे कमी आंबे लागले आहेत. आणि हो असा रायवळ आंबो आणि रायवळ आंबे बघू शकता झाडाक लागलेले दिसतात आपणाक. आणि खाली एक छानशी गोष्ट घडली या. खाली आपणाक पिकलेलो रायवळ आंबो झाड पिको जका आपण म्हणतो तो पहिलोच या सीझनचं पहिलो रायवळ आंबो आपणाक गावलेलो असा. आणि आजूबाजूक जे आपण बघतो तर अजून माका 2-3 आंबे गावले आहेत. तर ह्या सीझनचे पहिले हे रायवळ आंबे. आणि रायवळ आंबे म्हणजे आमचो जीव की प्राण आणि ह्याका आम्ही चांदखाद्रो आंबो म्हणतो. कारण निसर्गावर पहिलो जर अधिकार कोणाचो असत तर ह्या पशुपक्ष्यांचो. आणि असं म्हटलं जातं की ज्या झाडावर फवारणी होऊ नाही किंवा औषध फवारणी त्या झाडावर पशुपक्षी आपणाक भरपूर मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि हे आंबे बघून आमचा कृष्णाही स्वतः हावं दिला. कारण आंब्याक एक नंबर हावरा असा त्याका आम्ही चांदखाद्रो आंबो म्हणतो. असे बरेच खाली आंबे पडलेले असत. तर आत माझ्या मात्र लाभाक जवळपास 3-4 आंबे रायवळ आंब्याचे गावले आहेत. आत मस्त त्याच्यावर ताव मारूक गावतलो आणि ह्या सीझनचं पहिलं रायवळ आंबो उष्टावूक गावतलो. हे आमचा कृष्णाई मस्त आंब्यावर ताव मारताना आपणाक दिसता. तर यंदा पण आपलं मानत असा रायवळ आंब्याचं जतन करूचा, रायवळ आंब्याची लागवड करूची. कारण रायवळ आंब्यावर मोठ्या प्रमाणात कुऱ्हाड कोसळली जाता. तर यंदासुद्धा आपण रायवळ आंब्याचं जतन करतलो.